आकाशात एकाच वेळी कोटींच्या संख्येने पक्षी दिसले तर? ऐकायला कदाचित हे स्वप्न वाटेल, पण अमेरिकेत नुकताच निसर्गाचा असाच एक थक्क करणारा सोहळा पाहायला मिळालाय। एका रात्रीत तब्बल 37 कोटींहून अधिक स्थलांतरित पक्ष्यांनी आकाशातून झेप घेतली। ही संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही मोठी आहे। पण हे पक्षी असा प्रवास का करतात आणि भारताचा याच्याशी काय संबंध आहे सांगते, पण त्याआधी कट टू कट शॉर्ट्सला फॉलो करायला विसरू नका। पक्षी प्रामुख्याने दोन गोष्टींसाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात। एक म्हणजे अन्न आणि दुसरं म्हणजे हवामान। उन्हाळ्यात अन्नाच्या शोधात हे पक्षी उत्तरेकडे जातात, तर थंडी वाढली की पुन्हा दक्षिणेकडे परततात। आता प्रश्न पडतो की रात्रीच्या वेळी उडणाऱ्या या पक्ष्यांची गणना कशी होते? तर अमेरिकेतील बर्डकास्ट संस्था यासाठी रडार तंत्रज्ञानाचा वापर करते। गेल्या 23 वर्षातील हवामानाचा डेटा आणि रडारवरील हालचाली तपासून हे शास्त्रज्ञ पक्ष्यांच्या संख्येचा अंदाज लावतात। भारताचा विचार केला तर आपला देशही या स्थलांतर मार्गाचा एक महत्त्वाचा भाग आहे। दरवर्षी सायबेरियन क्रेन आणि फ्लेमिंगो सारख्या 370हून अधिक प्रजाती हजारो मैलांचा प्रवास करून भारतात येतात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा।